कोथिंबीरचे वडे बनवलेले कशी दिसते ते मग दाखवते मी आता हातात धरून बघा. छान मस्त चौकन आता तळून घेतल्यानंतर छान दिसते. किती मस्त कडक झालेले बघू शकते मी बघा. छान झालेली. मी जास्त हे बेसन पीठ टाकत नाही आहे कारण मी आता तेलच तळणार आहे. बघू शकते हे बघा तेल गरम झालेले. तर एक एक असं सोडते. खूप छान टाकलेले बघा. मस्त केलेले. मुलांना खूप आवडतात. आमची मुलं आवडीने म्हणत होत्या की मामी कोथिंबीरचे वडे बनव. म्हणून मी बनवते. तर तुम्हाला तळायचं झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता मम्मीने छान छान भाकरी बनवले आणि ह्याच्या संग कोथिंबीरची वडा खायला लय भारी वाटतं. तोंडातलं पाणी येतंय. चला आपण खाऊ. मम्मी मला वाढ ग. मी त्यांना आता तनूला वाढून देणार आहे. त्यांना खूप छान छान त्याला खूप आवडतात म्हणून मी बनवलेले. एक गड्डी कोथिंबीर आणल्या होत्या तर खूप महाग भेटले मला. 20-25 रुपये गड्डी भेटलेले. तर मी आणले नंतर एवढे मी बनवलेले. एक गड्डीमध्येच एवढं बनवलेले. तर सगळ्यांना बस होतील की भाकरी केली मस्त. सोलापूरची भाकरी तुम्ही बघू शकते. हे बघा किती छान छान भाकरी आहे. मस्त आहे बघा. वेगवेगळे एकमेकाचे एकदम मऊस आहे बघा. पिठासारखं भाकरी झालेली आहे. बघू शकते कसं कुसकुस झालेले. तर खूप छान छान झालेले बघा. एक थोडं बी काही मोडलं नाही. तर कुकरमध्ये भात बनवलेले आहे. तर ह्याच्यामध्ये मी वरण बनवलेले. तर वरण तुम्हाला हलवून दाखवते. तर आज सकाळ कामावरनं आल्यापासून मी स्वयंपाकच बनवत होते. तर बघू शकते किती घट्ट छान झालेले. हे बघा मस्त मवा घट्ट छान झालेले. तर मी वरण बनवलेले आणि भाकरी बनवलेले आणि कोथिंबीरचे वडे बनवलेले, भात बनवलेले. तर आता आमचं जेवण करायचं. आता सुरुवातीला आता मी तनूला वाढून ठेवणार आहे. मम्मी लवकर वाढ, माझ्या तोंडातलं पाणी येतंय. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आता बघूया त्यांना जेवल्यानंतर काय वाटते. बघू का? तनूला वाढून दिलेले आता वरण आणि कोथिंबीरचे वडे आणि तनू खातील बघा. आता कशी खातील खाऊन बघू. दाखवते आज तुम्हाला. मस्त हे बघा. लय भारी झालंय. तोंडातलं पाणी सुटलेलं. लय भारी. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर कोथिंबीरचे वडे कसे बनवले म्हणजे ह्याच्यात टाकलेले मी हळद, मीठ, तिखट, गरम मसाला आणि चिकन मसाला, काळा मसाला आणि लसूण आणि हिरवी मिरची सगळं मस्त स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर कट केला आणि त्याचा सगळं मसाला टाकला. छान मळून घेतलं पिठासारखं. मग चाळण हे बघा इथं चाळण आहे. हे चाळणमध्ये थापून मग छान पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून मग उकडून घेतली. मग उकडल्यानंतर मग थोडंसं तेल टाकलं आणि तळून घेतले सगळं. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.